नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वीच्या इयत्तेमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण प्रकरण दुसरा पाहत होतो. हा पार्ट 2 आहे. पार्ट 1 तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या. त्यानंतर पार्ट 2 मध्ये आपण बुद्धिमापन चाचण्याचे प्रकार आणि त्यापुढील जे काही सर्व पाठ आहे ते आपण पाहणार आहोत. व्हिडिओचे 2च पार्ट होतील, लक्षात ठेवा. म्हणजे प्रकरण पहिलाचं 2 पार्ट, दुसऱ्याचे 2 पार्ट, असेच 2च व्हिडिओ मी बनवत असतो. त्यानंतर दुसरा पाहूयात आता आपण प्रकरण दुसरामधील पार्ट 2. त्यानंतर तुम्ही बुक समोर ठेवू शकता. आता दुसरा पाहूयात, त्याच्यामध्ये बुद्धिमापन चाचण्यांचे प्रकार. आता बुद्धिमत्ता आणि बुद्धिमापन आणि बुद्धिमापनाचा इतिहास, बुद्धी गुणांक आणि मानसिक वय, बुद्धिमत्तेची एक संकल्पना आहे, बुद्धिमापनाची एक संकल्पना आहे, त्याचा सविस्तर अभ्यास मी पार्ट 1 मध्ये अपलोड केला आहे, ते पहा आधी. त्यानंतर आता म्हणजे बुद्धिमापन, आता तुम्ही पार्ट 2 जर पाहत असेल तर बुद्धिमापन हा शब्द म्हणजे काय तुम्हाला लक्षात येणार नाही. तर आपण आता मागील व्हिडिओतून पाहिलं असेलच. ओके. त्यानंतर बुद्धिमापन चाचणीचे प्रकार पाहूयात. आता या ठिकाणी चाचणी देण्याच्या पद्धतीनुसार बुद्धिमापनाचे 2 प्रकार पडतात आणि चाचणी साहित्य प्रकारानुसार 2 पडतात. पहा, साहित्य प्रकारानुसार म्हणजे भाषिक आणि अभाषिक असे बुद्धिमापन चाचणीचे 2 प्रकार पडतात. आणि चाचणी देण्याच्या पद्धतीनुसार तर ते वैयक्तिक आणि सामूहिक असे 2 पद्धतीनुसार बुद्धिमापनाचे चाचणीचे प्रकार पडतात. आता बुद्धिमापन चाचणीचे प्रकार पाहूयात. मानसशास्त्रज्ञ बुद्धिमापनासाठी आज अनेक चाचण्या वापर करत आहेत. या सर्व चाचण्यांचे पुढील 4 प्रकारात वर्गीकरण केले जाते. मला वाटतं पान नंबर मी 16 आहे, तुम्ही त्या ठिकाणी लक्ष देत असालच. आता 2 याच्यामध्ये या ठिकाणी विभागणी केली आहे बुद्धिमापन चाचण्याचे. चाचणी देण्यानुसार म्हणजे ज्यांची चाचणी घेत असतात ते वैयक्तिक आणि सामूहिक. वैयक्तिक म्हणजे तुम्ही एकटाच, किंवा सामूहिक म्हणजे 1-4-5 लोक किंवा समाजातील अनेक लोक इत्यादी असू शकतात. त्यानंतर चाचणी साहित्यानुसार. आता साहित्य प्रकारानुसार तर या ठिकाणी भाषिक आणि अभाषिक. भाषा हे तुम्हाला माहिती असेल. वैयक्तिक बुद्धिमापन चाचणी म्हणजे काय ते पाहूयात आणि त्याचे फायदे तोटे देखील या ठिकाणी दिले ते पाहूयात. सर्वांचे मला वाटतं फायदे तोटे दिले आहेत. ओके, दिले आहेत. फायदे काय आहेत, त्याचे तोटे काय आहेत, वैयक्तिक आणि सामूहिक, भाषिक, अभाषिकचे. ओके, खूप चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला सविस्तर पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करेन. ओके. आता वैयक्तिक म्हणजे तुम्ही एकटे त्याची बुद्धिमापन चाचणी घेतली जाते. तर ते पाहूयात. ज्या बुद्धिमान चाचण्या एकावेळी एकच केवळ एकाच व्यक्तीला देता येतात. आता वैयक्तिक म्हणजे एकाच व्यक्तीला देता येते. पहा, त्या बुद्धिमापन चाचण्यांचे वैयक्तिक बुद्धिमापन चाचणी म्हणतात. आता तुम्ही फक्त चाचण्यांचे प्रकार एवढे जर लक्षात ठेवलात तर बाकीची ठिकाणी जे काही नावं आहेत ते तुम्हाला लक्षात आले. आधी तुम्ही वैयक्तिक बुद्धिमापन चाचणी हे जर समजून घेतलात तर तुम्हाला फक्त तुम्ही वैयक्तिक बुद्धिमापन चाचणी एवढंच जर पाठ केला तर चालेल. म्हणजे ते वैयक्तिक बुद्धिमापन चाचणी म्हणजे तुम्हाला सविस्तर माहिती असणार. आता वैयक्तिक बुद्धिमापनाची सविस्तर माहिती कशी घ्यायची तर हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. पहा, आता वैयक्तिक बुद्धिमापन चाचणी हे शिकवतानाच लक्षात ठेवा आणि तुम्ही जे काही पेपरला वगैरे जात असता त्यावेळेस हे बुद्धिमापन चाचणीचे प्रकार आहेत ते नीट वाचून जावा, म्हणजे लक्षात ठेवा चाचणी. आणि त्यानंतर सविस्तर माहिती तुम्हाला माहिती असेल, त्याच्या आधारावर अजून माहिती असेल तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने लिहिता येते. ओके. आता वैयक्तिक म्हणजे एवढं लक्षात ठेवा, एकाच वेळी एकाच व्यक्ती देते, त्याला वैयक्तिक बुद्धिमापन चाचणी म्हणतात. पहा, आता बिने यांच्या बुद्धिमापन चाचणी, वेशलर यांची बुद्धिमापन चाचणी, डॉक्टर भाटिया यांनी कृती बुद्धिमापन चाचण्या, कोहेज यांची ब्लॉक डिझाईन टेस्ट इत्यादी वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्याची उदाहरणे आहेत. आता बुद्धिमापन चाचण्याच्या या ठिकाणी 2-3 उदाहरणं दिली आहेत. पहा, भाटिया यांचं आणि कोहेज यांचं आणि ब्लॉक यांचं. ओके. आता वैयक्तिक बुद्धिमापन म्हणजे समजलं. की आता या वैयक्तिक बुद्धिमापनाचे फायदे आणि तोटे समजून घ्या. आता फायदे काय आहेत पाहू. आता फायदे पहिला आहे, मानसशास्त्रज्ञाला चाचणी देणाऱ्या व्यक्तीची सुसंवाद प्रस्थापित करता येते. म्हणजे एकटा व्यक्ती जर बोलत असला तर मानसशास्त्राला त्याच्याशी नीट जे काही प्रश्न आहेत ते आकलन करून नीट चांगल्या प्रकारे सुसंवाद त्या ठिकाणी घडून येतो. पहा, हा पहिला फायदा झाला. तर दुसरा, मानसशास्त्रज्ञाला चाचणी देणाऱ्या व्यक्तीच्या भावना, मनस्थिती, हावभाव इत्यादी विषयीची अधिक माहिती मिळू शकते. म्हणजे समोर असल्यावर व्यक्तीची जे काही आपण मुलाखत वगैरे घेत असताना त्या व्यक्तीची भावना, सर्व वळण, आपण बघण्याची दृष्टिकोन,
आणि तो कशा पद्धतीने उत्तर देतो इत्यादी गोष्टी आपण लक्षात घेत असतो. तर अशाच प्रकारे या मानसशास्त्रज्ञाला देखील भावना, हालचाल इत्यादी लक्षात घेता येते पहा. तिसरा पाहूयात सामूहिक चाचण्यांच्या तुलनेत वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्या सृजनशील विचाराचे मापन करण्यात अधिक सक्षम असतात. म्हणजे त्या ठिकाणी जे काही विचार आहे त्यांचे सृजनशील हे त्या ठिकाणी अधिक सक्षम बनतात पहा. म्हणजे त्यांचे विचार वैयक्तिक पद्धतीने चांगल्या पद्धतीने मांडता येतात पहा. आता तोटे पाहूया त्याचं. वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्यांची तोटे पाहूयात. ओके. वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्या वेळ, पैसा, श्रम यांचा जास्त खर्च होतो. आता एकट्याचं जेव्हा चाचणी घेत जातो तर त्यावेळेस त्या ठिकाणी वेळ, पैसा आणि श्रम या तिन्ही गोष्टीचा त्या ठिकाणी खर्च होतो पहा. दुसरा आहे वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्या घेण्यासाठी चाचण्यांच्या गुणप्रदानासाठी व प्राप्तकांच्या विश्लेषणासाठी प्रशिक्षित व अनुभवी मानसशास्त्रांची आवश्यकता. आता प्रत्येकांचं घेण्यासाठी त्या ठिकाणी जे काही मानसशास्त्रज्ञ किंवा जे काही त्यांची चाचण्या घेणारे असतात त्या ठिकाणी त्यांनी देखील गुणप्रदान आणि प्राप्तकांचे विश्लेषण आणि प्रशिक्षित आणि अनुभवी असणारे लागतात पहा. आता कृती या ठिकाणी तिसरं दिले ते पाहूयात. वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्यांचे फायदे व तोटे दर्शवणारा तक्ता तयार करा. या ठिकाणी तुम्हाला दिलेले फायदे आणि तोटे तर त्याची तक्ता तुम्ही दर्शवू शकता. ओके. तक्त्यात घालून तुम्ही लिहू शकता. तुम्हाला माहिती आहे तक्ता वगैरे करणे वगैरे. ओके. त्यानंतर दुसरा पाहूयात सामूहिक बुद्धिमापन चाचणी. आता वैयक्तिक समजलं. वैयक्तिक म्हणजे तुमच्या एकट्यांचं कशा पद्धतीने घेतले जाते, घेतल्यावर त्याचे फायदे आणि तोटे. ओके. आता सामूहिक म्हणजे सर्वजण किंवा 4-5 जण किंवा त्याच्यापेक्षा जास्त किंवा सामाजिक सर्व लोकांवर घेतले जाते किंवा शहरी लोकांवर जेव्हा चाचणी घेतली जाते त्याला सामूहिक बुद्धिमापन चाचणी वगैरे म्हणतात पहा. ज्या बुद्धिमापन चाचण्या एका वेळी एकाहून अधिक म्हणजेच अनेक व्यक्तींशी देता येतात त्या बुद्धिमापन चाचण्यांच्या सामूहिक बुद्धिमापन चाचण्या असे म्हणतात. आता वैयक्तिकमध्ये एकच दिलं जाते, सामूहिकमध्ये सगळ्यांना देता येते पहा. पहिल्या महायुद्धाच्या काळात सैनिकांची सैन्यात भरती करण्यासाठी सामूहिक बुद्धिमापन चाचण्याचा वापर करण्यात आला होता. म्हणजे या ठिकाणी तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल किंवा मागच्या व्हिडिओमध्ये पाहिल्यावर तर त्या ठिकाणी पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात सैनिकावर बुद्धिमापन चाचण्यांचा त्या ठिकाणी प्रयोग केला गेला होता पहा. तर त्या ठिकाणी सामूहिक बुद्धिमापन चाचण्या प्रामुख्याने मोठ्या समुदायाच्या बुद्धिमापनासाठी उपयुक्त ठरते. म्हणजे त्या ठिकाणी मोठे समुदाय जे काही असतात, सामूहिक लोक असतात त्यांच्यासाठी देखील ते उपयुक्त ठरते पहा. आर्मी अल्फा टेस्ट, आर्मी जनरल कॉन्सिफिकेशन्स टेस्ट, रेव्हन्स यांचे स्टँडर्ड प्रोग्रेसिव्ह मेट्रोइसेस इत्यादी सामूहिक बुद्धिमापन चाचण्यांचाही उदाहरणे आहेत. म्हणजे या ठिकाणी उदाहरणे याच्यात देखील दिलेत. वैयक्तिक बुद्धिमापन मध्ये देखील दिलेत. पण आता त्याचे फायदे आणि तोटे पाहूयात. पहिलं पाहूयात फायदे. ओके. आता फायदे वैयक्तिक बुद्धिमत्ता जे असणार आहेत, वैयक्तिक बुद्धिमत्ता जे फायदे असणार त्याच्या उलट या ठिकाणी असणार आहेत पहा. आता या ठिकाणी दिल्याप्रमाणे बुद्धिमापन चाचण्यामध्ये, सामूहिक बुद्धिमापन चाचण्यामध्ये यामध्ये फायदे कोणकोणते होतात तर त्यामध्ये चाचण्यांसाठी वेळ, पैसा, श्रम यांची बचत होते. तर वैयक्तिक बुद्धिमापनामध्ये ते तोट्यात होतं पहा. ओके. सामूहिक बुद्धिमापन चाचण्यामध्ये चाचणी घेणाऱ्या मानसशास्त्रांची भूमिका अत्यल्प असते. म्हणजे एकटाच हा मानसशास्त्रज्ञ सर्वांची घेऊ शकतो पहा. त्यामुळे या चाचण्या घेण्यासाठी खास प्रशिक्षणाची आवश्यकता असतेच असं नाही. म्हणजे सर्वांचे काही प्रशिक्षणीय अनुभवी वगैरे या ठिकाणी असतेच असं नाही पहा. असणं गरजेचं आहे पण कंपल्सरी नाही पहा. ओके. आता सामूहिक बुद्धिमापन चाचण्यांचे काही तोटे आहेत ते पाहूयात. ओके. सामूहिक बुद्धिमापन चाचण्या घेणाऱ्या मानसशास्त्रज्ञाला ही चाचणी देणाऱ्या प्रत्येकाशी सुसंवादासाठी, सहकार्यासाठी आणि बुद्धिमापन प्रक्रियेतील गोडी टिकून ठेवण्यासाठी संधी मिळतेच असे नाही. म्हणजे प्रत्येकाला त्या ठिकाणी बोलण्याची संधी भेटतेच असं नाही पहा. ओके. त्यानंतर दुसरा पाहूयात. वैयक्तिक चाचण्यांच्या तुलनेत सामूहिक बुद्धिमापन चाचण्या सृजनशील विचाराचे मापन करण्याची कमी सक्षम असते. आता तुम्ही वैयक्तिक बुद्धिमापन चाचणी म्हणजे तिसरा जे काही सृजनशील मापनाचे अधिक सक्षम असतात तर या ठिकाणी कमी सक्षम असतात. या ठिकाणी तुलनात्मक तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता कृती 4 पाहूयात. ओके. सामूहिक बुद्धिमापन चाचणीचे फायदे व तोटे दर्शवणारा तक्ता बनवा. आता तक्ता तुम्ही जसे वैयक्तिक बुद्धिमापनाचा बनवता तसंच या ठिकाणी बनवा. ओके. म्हणजे पॅरेग्राफ करा, त्यामध्ये सामूहिक आणि बुद्धिमापनाचे फायदे तोटे असलेल्या त्यानंतर खाली त्याचे फायदे तोटे तुम्ही लिहू शकता. ओके. आता तिसरा पाहूयात. ज्या बुद्धिमापन चाचण्या बुद्धिमापनासाठी भाषेचा, शब्दाचा किंवा अंकाचा वापर करतात त्या बुद्धिमापन चाचण्यांचा भाषिक बुद्धिमान चाचण्या म्हणतात. आता भाषिक बुद्धिमत्ता
बुद्धिमापन चाचणी. आता वैयक्तिक आणि सामूहिक हे चांगल्या पद्धतीने समजतं, भाषिक आणि अभाषिक हे चांगल्या पद्धतीने काही वेळेस समजत नाही. पहा, भाषिक म्हणजे जे काही भाषेबद्दल असते किंवा एखाद्या शब्दाबद्दल असते, एखाद्या अंकाबद्दल असते, तर त्या ठिकाणी भाषिक बुद्धिमापन चाचण्या असे म्हणतात. पहा, तर तुम्हाला लक्षात आले असेल वाक्य. या चाचण्यामध्ये चाचणी देणाऱ्या व्यक्तींची चाचणीतील प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी भाषेचा वापर करावा लागतो. आता तुम्ही देखील पेपरमध्ये उत्तर लिहिता, ते देखील एक भाषेचा वापरच आहे. ओके. आर्मी अल्फा टेस्ट, वेस्टलर इंटेलिजन्स स्केल आणि WAIS मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे, इत्यादी भाषिक बुद्धिमापन चाचणीचे उदाहरणे आहेत. आता फायदे आणि तोटे पाहूयात भाषिक बुद्धिमापन चाचणीचे काही फायदे तोटे पाहूयात. ओके. आता भाषिक बुद्धिमापन चाचण्या उच्चस्तरीय क्षमतांचे मापन करतात. उच्चस्तरीय म्हणजे त्या ठिकाणी जे काही स्तर असतात, निम्न, कमी आणि उच्च स्तर, त्यामध्ये चांगल्या स्तरांचं, चांगल्या क्षमतांचा देखील त्या ठिकाणी वापर होतो. पहा, या चाचण्या सामान्य व सामान्यापेक्षा जास्त बुद्धीच्या व्यक्तीमध्ये फरक करू शकतात. सामान्य आणि बुद्धिमान लोक असतात त्यांच्यामध्ये. आता तुम्ही एखादा विद्यार्थी जर परीक्षेत जास्त मार्क घेत असेल तर त्या ठिकाणी जे काही, आणि एखादा विद्यार्थी कमी घेत असेल किंवा थोडक्यात पास होत असेल तर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये जे काही बुद्धिमापन क्षमता आहे ते तुम्ही कंपॅरिझन करू शकता. आता तुम्ही देखील करता, म्हणजे एखाद्या तुमच्या 11वीच्या विद्यार्थ्यामध्ये याचा नंबर आला, याचा कमी मार्क्स आले, इत्यादी वगैरे वगैरे. ओके. त्यानंतर भाषिक बुद्धिमापन चाचण्यांचे तोटे पाहूयात. आता फायदे पाहिलं होतं, पण तोटे पाहूयात. इतर भाषिक व्यक्तींना, निरक्षर व्यक्तींना आणि लहान मुलांना भाषिक बुद्धिमापन चाचण्या देता येत नाही. म्हणजे भाषा समजत नाही अशा व्यक्तींना त्या ठिकाणी चाचण्या देता येत नाही. त्यामध्ये कोण आहेत? निरक्षर आहेत, लहान मुले आहेत, इत्यादी. पण दुसरा पाहूयात, भाषिक बुद्धिमापन चाचण्या संस्कृतीबद्ध असल्यामुळे दुसऱ्या संस्कृतीचा तीत वापरता येत नाही. म्हणजे त्या ठिकाणी जे काही भाषेची काही संस्कृती असतं, आता मराठी भाषेची काही संस्कृती आहे महाराष्ट्रामध्ये, तशाच प्रकारे भाषिक बुद्धिमापनाची जे काही चाचणी घेत असताना त्या ठिकाणी संस्कृतीबद्दलचा व आपण त्याच महाराष्ट्राचा किंवा मराठी भाषेचा वापर करून आपण सांगू शकतो, आणि दुसऱ्या जे काही संस्कृती आहे त्याचा आपल्याला वापर करता येत नाही. पहा, आता कृती 5 पाहूयात. ओके. तिसरा आणि चौथा या पाठामध्ये पाहिजे. पहिला दुसरा तर आपण पहिल्या व्हिडिओमध्ये तर पाहिलेत. आता कृती 5 पाहूयात. पुढे दिलेल्या भाषिक बुद्धिमापन चाचणीचा नमुना अभ्यास. भाषिक बुद्धिमापन चाचणी योग्य पुढील पर्याय निवडा. आता चप्पल आणि पाय दिले या ठिकाणी. आता टोपी आणि या ठिकाणी काय जोडू शकता, तर त्या ठिकाणी डोके जोडू शकता, म्हणजे डोक्यावरच टोपी, चप्पल पायाला, इत्यादी वगैरे. हे देखील एक तुमची या ठिकाणी चाचणी घेतल्याप्रमाणे असेल. डोळा आणि डोके. डोळा हा डोक्याचा एक छोटासा भाग आहे. खिडकी हा कशाचा एक भाग आहे, तर एखाद्या खोलीचा एक छोटासा भाग जो खिडकी आहे. ओके. त्या ठिकाणी खोली लिहू शकता किंवा मजला लिहू शकता. ओके. त्यानंतर चौथा पाहूयात. मला वाटतं खोली हे उत्तर बरोबर असेल. ओके. डोळा आणि डोक्याचा या ठिकाणी त्यांनी दिले. खिडकीमध्ये आपण खोली लिहू शकता. आता मजला म्हणजे जर या ठिकाणी शरीर आणि डोळा दिले असेल तर त्या ठिकाणी आपण मजला आणि खिडकी लिहिलो असतो, तर त्या ठिकाणी फक्त डोके आणि डोळा दिले, त्यामुळे खिडकी आणि खोली होऊ शकतो. ओके. आता आपण पाहूयात अभाषिक बुद्धिमापन चाचण्या. ओके. अभाषिक भाषिक पाहिलं, भाषाचा वापर आणि फायदे आणि तोटे. ओके. भाषिक बुद्धिमापन चाचणी म्हणजे काय हे देखील आपण पाहिलं. ओके. त्यानंतर अभाषिक बुद्धिमापन चाचणी पाहूयात. आता भाषा नसणारे कसे लक्षात ठेवता, वाटल्यास तुमच्या गावामधील किंवा तुमच्या शहरामधील ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांनी जे काही रोज वापरले जातात, उदाहरणार्थ त्यांनी एखादा अंक वगैरे वापरताना किंवा एखाद्या सिग्नलवरून जात असताना किंवा एखादी गाडी वगैरे जात असताना त्या ठिकाणी गणिताचा वापर होत असतो. त्या ठिकाणी ते कसे वापरतात हे तुम्हाला पाहिलं असेल तुम्ही समाजामध्ये वगैरे. ओके. त्या ठिकाणी दिलेले जे काही अभाषिक बुद्धिमापन चाचणी आहेत ते पाहूयात. ओके. ज्या बुद्धिमापन चाचण्या बुद्धिमापनाची चित्रे, आकृती, भौतिक वस्तू इत्यादींचा वापर करतात, परंतु कुठेही भाषेचा वापर केला जात नाही. या ठिकाणी काय दिलं आहे, भाषा वापरत नाही तर ते चित्र, आकृती, भौतिक वस्तू यांचा वापर करतात, तेव्हा त्याला अभाषिक बुद्धिमापन चाचणी म्हणतात. आता मी तुम्हाला सांगितलं, एखादी गाडी जात असताना किंवा एक रोड क्रॉस करत असताना त्या व्यक्ती असतात ते हे आकृती, भौतिक वस्तू इत्यादीवर नियंत्रण ठेवून चालत असतात. ओके. त्यांना अभाषिक
बुद्धिमापन चाचण्या म्हणतात. त्यामध्ये एवढंच लक्षात ठेवू शकता, आकृती, चित्रे, भौतिक वस्तू इत्यादींचा वापर करतात. भाषेचा कुठेही वापर होत नाही. त्याला अभाषिक बुद्धिमापन चाचणी म्हणतात. पहा, या चाचण्यामध्ये चाचणी देणाऱ्या व्यक्तीला चाचणीतील प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी भाषेचा वापर करावा लागत नाही. म्हणजे आता बुद्धिबळ तुम्ही खेळ खेळला असेल तर त्यामध्ये असंच असतं. पहा, त्यामुळे म्हणजे तुम्ही भाषा वापरू शकता का नाही, तर त्या ठिकाणी जे काही अंक आहेत किंवा जे काही त्यांचे प्यादा वगैरे आहेत ते आपण वापरत असतो. पहा, अभाषिक बुद्धिमापन चाचण्याचे कृती चाचणी आणि पेपर पेन्सिल असे 2 प्रकारात पडतात. आता अभाषिक बुद्धिमापनाचे 2 प्रकार पडलेत, कृती चाचणी आणि पेपर आणि पेन्सिल चाचणी. पाहूयात. कोह यांची ब्लॉक डिझाईन टेस्ट, अलेक्झांडर यांची पिसलॉंग टेस्ट, मॅरिस फोलोंग यांची ब्लॉक बिल्डिंग टेस्ट, डॉक्टर भाटिया यांची अभाषिक बुद्धिमापन चाचणी इत्यादी अभाषिक कृती बुद्धिमापन चाचण्यांची उदाहरणे आहेत. म्हणजे बुद्धिमापन चाचणीचे सर्वच या ठिकाणी उदाहरणे तुम्हाला लक्षात आले असेल, ज्यांनी या ठिकाणी काही मानसशास्त्रांनी दिलेत. रॅव्हन्स यांची स्टँडर्ड प्रोग्रेसिव्ह मेट्रायसिस, रॅव्हन्स यांची कलर प्रोग्रेसिव्ह मेट्रायसिस इत्यादी अभाषिक पेपर पेन्सिल बुद्धिमापन चाचण्यांचे उदाहरणे आहेत. पहा, आता अभाषिक बुद्धिमापन चाचण्यांचे फायदे पाहूयात. आता भाषिक बुद्धिमापन चाचण्यामध्ये आपण त्याचे फायदे आणि तोटे पाहिले, तसेच अभाषिक बुद्धिमापन चाचण्यामध्ये फायदे तोटे पाहूयात. इतर भाषिक व्यक्तींना, निरक्षर व्यक्तींना आणि लहान मुलांना अभाषिक बुद्धिमापन चाचण्या देता येतात, तर ते भाषिकमध्ये देता येत नव्हते. पहा, ओके. कृती चाचण्या प्रामुख्याने बौद्धिक सक्षम व्यक्तीच्या बुद्धिमापनाशी उपयुक्त ठरतात. पहा, दुसरा पाहत, अभाषिक बुद्धिमापन चाचण्या संस्कृतीमुक्त असल्यामुळे दुसऱ्या संस्कृतीचा वापर करतात, म्हणजे त्या ठिकाणी संस्कृती नसते. पहा, आता त्याचे तोटे पाहूयात अभाषिक बुद्धिमापन चाचण्यांचे. पहिला आहे, अभाषिक बुद्धिमापन चाचण्या उच्चस्तरीय क्षमतांचे मापन करू शकत नाहीत. म्हणजे या ठिकाणी उच्च स्तर आहे त्या ठिकाणी बुद्धिमापन चाचण्यामध्ये फायद्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल. ओके. या चाचण्या मानसिक क्षमतांचे मर्यादित स्वरूपात मापन करीत असल्यामुळे सामान्यापेक्षा अधिक बुद्धी असलेल्या व्यक्तीमध्ये भेद करू शकत नाहीत. आता या ठिकाणी बुद्धिमापन जी काही चाचणी आहे त्या ठिकाणी व्यक्तीमध्ये भेद करू शकत नाहीत. पहा, त्या तुम्हाला या ठिकाणी दिले आहे अभाषिक कृती चाचणीचा नमुना. अभाषिक कृती चाचणीमध्ये तुम्हाला या ठिकाणी नमुना दिसेल. त्यानंतर अभाषिक पेपर आणि पेन्सिल चाचणी नमुना या ठिकाणी देखील वाटल्यास तुम्ही पाहू शकता. ओके. आता आपण दुसऱ्याकडे जाऊयात. बुद्धिमापन प्रक्रियेतील विविध क्षेत्रातील उपयुक्त. आता कोणकोणत्या क्षेत्रात या बुद्धिमापन चाचण्यांचा किंवा बुद्धिमापन प्रक्रियेचा वापर होत आहे. ओके. या ठिकाणी 5 क्षेत्रे, ते 5 क्षेत्रांचा आपण माहिती घेऊयात. तर पाहूयात, व्यक्तीमधील भिन्नता जाणून घेण्याच्या दृष्टीने बुद्धिमापनाला सुरुवात झाली. म्हणजे बुद्धिमापनाची सुरुवात कशी झाली, तर ते व्यक्तीमधील भेद जाणून घेण्यासाठी. पहा, तर आज बुद्धिमापनाचे विविध क्षेत्रात व्यावहारिक उपयोजन दिसून येतात. म्हणजे बुद्धिमापन जे काय आहे ते विविध क्षेत्रामध्ये वगैरे तुम्हाला दिसेल. या ठिकाणी क्षेत्र देखील आहेत, पुढे पाहणारच आहोत आपण. आज शिक्षण संस्था, बालमार्गदर्शक केंद्र, कामगार निवडक केंद्र, आरोग्य निदान केंद्र इत्यादी क्षेत्रात बुद्धिमापन चाचण्यांचा वापर होतो. पहा, आता बुद्धिमापन चाचण्यांचा या ठिकाणी देखील वापर होत असतो. त्यानंतर पुढील काही क्षेत्रात बुद्धिमापन चाचण्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. पहा, आता पहिला आहे त्याच्यातील प्रभावी शिक्षण. प्रभावी शिक्षण म्हणजे मी तुम्हाला जे काही देत आहे ते देखील एक मानसशास्त्राच्या दृष्टीने देतो. हे देखील एक प्रभावी शिक्षण देण्याचे कार्यच आहे. ओके. बुद्धिमापन चाचण्यांचा उपयोग इतर व्यक्तींना, काही शैक्षणिक संस्थांना शैक्षणिकदृष्ट्या मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या ओळखण्यात व त्यांच्या सोडवण्यात उपयुक्त ठरतात. म्हणजे काही मुले असतात ते नापास वगैरे फेल वगैरे जास्त होत असतात, त्यामुळे त्यांच्यातील जे काही क्षमता आहेत ते ओळखण्यासाठी हे मानसशास्त्र उपयोगी पडत असतात. पहा, ठराविक कालावधीच्या अंतराने बुद्धिमापन करून शिक्षकांना विद्यार्थ्यांचे बुद्धिगुणांकानुसार विविध, आता बुद्धिगुणांक हा शब्द तुम्हाला माहिती असेल, सूत्र वगैरे लक्षात असेलच, मानसिक वय, शारीरिक वय. ओके. विविध गटात वर्गीकरण करता येते. त्यानुसार अध्यापन कार्यक्रमांचे नियोजन करणे शक्य होते व त्याद्वारे अभ्यासात मागे पडणाऱ्या
विद्यार्थ्यांच्या विकासाची सामान्य पातळी गाठण्यास मदत करते पहा. आता तुम्हाला मध्ये एक मूवी आला होता सुपर 30 नावाचा. त्यामध्ये विद्यार्थी मागं पडतात किंवा विद्यार्थी आपले मागेच का असतात, त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर मिळेल. कारण त्या मूवीमध्ये चांगल्या प्रकारे दाखवलं आहे की काही कमी बुद्धिमत्ता असलेले मुले आहेत, त्यांना देखील आपण कशा पद्धतीने एक एनर्जी भरून त्या मुलामध्ये पुढे पाठवण्याचा प्रयत्न करू शकतो पहा. ओके. आता मानसिक स्वास्थ्य सहायता पाहूयात. आता मानसिक स्वास्थ्य म्हणजे तुम्ही डॉक्टरकडे जाता, त्या ठिकाणी हे तुम्हाला भेटतं पहा. ओके. बुद्धिमापन चाचण्या चिकित्सकांना लाभार्थींच्या बुद्धीच्या पातळी मोजण्यासाठी उपयुक्त ठरतात. आता बुद्धिमापन जे काय आहे ते त्या ठिकाणी मापन असल्यामुळे त्या ठिकाणी बुद्धीची जी काही पातळी आहे त्या ठिकाणी मोजण्यासाठी उपयुक्त ठरते पहा. बुद्धिमापन चाचण्या चिकित्सकांना निदान करण्यासाठी, त्यानंतर लाभार्थींची अवस्थातून सुधारण्याची शक्यता, आजमावण्यासाठीची, उपचारासाठीची दिशा करण्यासाठीची, तसेच पुनर्वसनात्मक कार्यक्रमाची आखणी करण्यासाठी होते. म्हणजे एखाद्याची जी काही मानसिक स्थिती आहे त्याच्यामध्ये सुधारणा घडून आणण्यासाठी देखील त्या ठिकाणी याचा वापर होताना दिसतो पहा. त्यानंतर तिसरा पाहूयात आपण प्रभावी पालकत्व. बुद्धिमापन चाचण्या पालकांना आपल्या पाल्याची बौद्धिक क्षमता जाणून घेण्याची मदत करतात. म्हणजे एखादी चांगले पालक असतात ते काही मुलांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात, तर काही पालक मुलांना चिडचिड वगैरे करत असतात, तुमच्या देखील करत असतील. त्यामुळे एक आपल्या पालकांना जर चांगल्या पद्धतीने हे जर बुद्धिमापन जसं जे काही समजून घेण्यासाठी, किंवा तुम्ही देखील भविष्यामध्ये अशा मुलांची जर तुम्हाला देखील काळजी वगैरे वाटत असेल, तर त्या ठिकाणी एक चांगले पालक म्हणून तुम्ही देखील ह्यामध्ये कार्य करू शकता पहा. ओके. बुद्धिगुणांकाविषयीची माहिती पालकांना त्यांच्या पाल्यासाठी सुयोग्य शैक्षणिक सुविधा पुरवण्यात व पाल्याकडून वास्तविक अपेक्षा ठेवण्यास उपयुक्त ठरते. म्हणजे सर्व पालक जे काही करतात ते पालक वास्तविक अपेक्षा ठेवतात पहा मुलाकडून, पण त्याची जी काही शैक्षणिक सुविधा आहे, त्याची जी काही मानसिक स्थिती आहे त्यामध्ये भर पडताना पालकाकडून दिसून येत नाही पहा. त्यानंतर चौथा पाहूया शैक्षणिक समुपदेशन. बुद्धिमापन चाचण्या विद्यार्थ्यांना त्यांच्या बौद्धिक क्षमतांचा साजेसा शिक्षणक्रम निवडण्यास उपयुक्त ठरतो. आता तुम्हाला आता 5वी-6वीच्या मुलांना एक अर्थशास्त्र विषय त्यांना दिला तर ते अभ्यासतील का नाही, तर त्या ठिकाणी शैक्षणिक जे काही मानसशास्त्रज्ञ याचा देखील विचार करत असतात की कोणत्या मुलामध्ये किती वयामध्ये कशा पद्धतीने कोणते शिक्षण त्याला द्यायला पाहिजे आणि ते कसे देखील दिले पाहिजे हे देखील त्या ठिकाणी महत्त्वाचे ठरत असते पहा. ओके. त्यानंतर त्यामुळे अपयश, वेळेचा आणि पैशाचा अपव्यय इत्यादी समस्या कमी होतात व यशस्वी होण्याची शक्यता वाढते पहा. म्हणजे शिक्षणात सुधारणा झाल्यावर या सर्व गोष्टी घडतच असतात पहा. व्यावसायिक समुपदेशन. तर व्यावसायिकदृष्ट्या हे देखील महत्त्वाचे असतात. बुद्धिमापन चाचण्या लोकांना त्यांच्या बौद्धिक क्षमतांचा साजेसा नोकरी व्यवसाय निवडण्यास उपयोग ठरतात. आता काही मुले शैक्षणिक याच्यामध्ये किंवा नोकरी करत असताना काही समस्या असतात पहा, नोकरी व्यवसाय, त्यामुळे त्या ठिकाणी जे काही वेळेस कौटुंबिक प्रेशर वगैरे पडत असतात, त्यामुळे काही पालक सतत नाराजी वगैरे असतात तुम्हाला दिसतील. ओके. त्यामुळे त्या ठिकाणी जे काही त्यांची जी काही बौद्धिक क्षमता आहे ते तुम्हाला ठीक करण्यास त्या ठिकाणी देखील एक चांगली ऑपॉर्च्युनिटी किंवा संधी आहे पहा. ओके. त्यानंतर व्यवसाय निवडण्यास उपयुक्त ठरतात. त्यामुळे गैरहजेरी, कार्य असमाधान इत्यादी समस्या कमी होतात व समाधानी व आनंदाने जीवन जगण्याच्या शक्यता वाढतात. ओके. काही पालक तुम्हाला दिसतील सतत नाराजी वगैरे असतात, मुलांबद्दल चिडचिड होत असतात आणि त्यामुळे ते चांगले जीवन पण जगत नसतात, सारखं बडबडणे इत्यादी सर्व पालकांमध्ये दिसेल तुम्हाला. सर्व म्हणजे पेक्षा काही पालकांमध्ये दिसेल. काही पालक हे मानसिकदृष्ट्या चांगले असल्यामुळे त्यांना माहिती असतं प्रेशर किंवा राग, ताण इत्यादी भावनांवर त्यांना नियंत्रण ठेवता येते, ते पालक शांत, समाधानी वगैरे असतात पहा. ओके. त्यानंतर पाहूयात आपण 6वा. ओके. बुद्धिमत्तेतील आधुनिक प्रवाह. आधुनिक प्रवाहामध्ये या ठिकाणी 3 प्रवाह आहेत, 3च शेवटचा प्रवाह आहेत पहा, म्हणजे शेवटचा पाठ आहे. बुद्धिमत्तेतील 3 प्रवाह. 3 प्रवाहामधील सामाजिक बुद्धिमत्ता, भावनिक बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या 3 गोष्टीचा या ठिकाणी अभ्यास करूयात आपण. ओके. आता पहिला आहे त्याच्यातील सामाजिक बुद्धिमत्ता. ओके. त्याच्यातील एक कृती 6वा ते पाहूयात आधी.
चेतन या अतिशय बुद्धिमान व हुशार तरुणाला आयुष्यात साधी आव्हाने स्वीकारणे अवघड जाते. त्याला एकटेपणा जाणवते. आई वडिलांशी, पत्नीशी आणि सहकाऱ्यांशी असलेल्या त्यांच्या नातेसंबंधात समस्या आढळतात. हे तुम्हाला फक्त वाचण्यास सांगितले. वाचायचं म्हणजे नुसतं गाढवानी वाचू नका, कारण काही समजून घेणे देखील महत्त्वाचे असतात. आता चेतक हा एक तरुण आहे, हुशार आहे, बुद्धिमान आहे. त्याला एकटेपणा जाणवते. आईवडिलांनी, पत्नीशी आणि सहकाऱ्यांशी म्हणजे त्यांच्याशी बोलण्यात किंवा त्यांच्याशी संबंधात काही वेळेस समस्या आढळतात पहा. त्यानंतर दुसरा पोहोच सागर. या बँक व्यवस्थापकाचे सर्वांशी, इतरांशी चांगले संबंध आहे, पण काही वेळा त्यात एखाद्या गोष्टीचा राग येतो व तो दुय्यम पदावरील कर्मचाऱ्याशी उद्धटपणे बोलतो. आता वरील आणि खालील दोन्ही याच्यामध्ये तुम्हाला समजलं असेल काहीतरी. ओके, पहिल्यामध्ये नातेसंबंधात समस्या आढळतात आणि दुसऱ्यामध्ये नातेसंबंधात आढळत नाही, तर ते पदावरील जे काही व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये किंवा एक पातळीवरील अधिकाऱ्यांशी तो उद्धटपणे बोलत असतो. ओके, समस्या नाते जुडण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये या ठिकाणी फरक दिसेल तुम्हाला. ओके, तिसरा आहे अनिल. हा अत्यंत कमी गुणांनी पदवीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेला तरुण. कठोर मेहनत, उत्तम संवाद कौशल्य, सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध जोपासण्याची कला या गुणाच्या आधारे स्वतःच्या व्यवसायात यशस्वी झाला आहे व अत्यंत सुखाने व समाधानाने आयुष्य जगत आहे. त्या तिन्ही गोष्टीमधील तिसरा जो काही उदाहरण आहे तो चांगल्या प्रकारे तुम्हाला समजत असेल, म्हणजे असे जीवन सर्वांनी जगण्यास आवडत असेल. ओके, वरचे जे काही आहेत ते उदाहरणामध्ये काही बदल म्हणजे व्यक्तीमध्ये बदल दिसलेले आहेत तुम्हाला. ओके, वरील चौकटीत विधाने वाचून तुम्ही सामाजिक बुद्धिमत्तेचे स्वरूपाविषयी विचार करण्यास सुरुवात केली. आता स्वरूप तुम्हाला माहिती असेल. यामध्ये स्वरूपामध्ये आपण विचार केला तर पहिल्यामध्ये नातेसंबंधाचे जे काही स्वरूप आहे ते त्या ठिकाणी भिन्न आढळते बा. बरेचदा आपण कमी शिकलेले, शैक्षणिक प्रगती मागे पडलेले, परंतु जीवनात यशस्वी झालेले व आनंदी आणि लोकप्रिय असणारे लोक सभोवताली पाहतोच. म्हणजे नेहमी आनंद असणारे, पॉझिटिव्ह विचार करणारे, पॉझिटिव्ह एनर्जी असणारे लोक आपल्या देखील समाजामध्ये दिसत असतात पहा. ओके, त्यानंतर म्हणजेच यशस्वी होण्यासाठी केवळ बौद्धिक क्षमताच नव्हे तर इतर काही घटकांची महत्त्वाचे असतात. आता बुद्धिमत्ता हेच तुमच्या यशस्वीचा मार्ग आहे का? नाही, तर त्याचे जे काही बॅकग्राऊंड आहे ते देखील चांगलं असणे गरजेचे असते पहा. आता एखाद्या व्यक्तीजवळ खूप सारी संपत्ती आहे, गाडी आहे, बंगला आहे, यशस्वी आहे, चांगला आहे, तर त्याच्यामध्ये राग कंट्रोल होत नसेल तर ते असलेलं देखील काही वेळेस जाऊ शकतो. म्हणजे काही वेळेस तर भावनिक क्षमता असतात त्यांच्यावर नियंत्रण देखील ठेवता आले पाहिजे पहा. काही घटक महत्त्वाचे ठरतात. सामाजिक बुद्धिमत्ता हा त्यातलाच एक घटक आहे पहा. आता सामाजिक बुद्धिमत्ता तुम्हाला लक्षात आलं असेल, म्हणजे समाजातील जे काही बुद्धिमत्ता आहे त्यामध्ये तुम्हाला सामाजिक स्वरूपाचे जे काही सर्व गोष्टी आहेत ते देखील आपल्याला आत्मसात करता आले पाहिजे पहा. कोलंबिया विद्यापीठातील E.L. थॉर्नडाईक या मानसशास्त्रज्ञाने 1920 साली सर्वप्रथम सामाजिक बुद्धिमत्ता ही संकल्पना मांडली. आता कोण मांडली तर E.L. थॉर्नडाईक यांनी मांडली पहा, कोलंबिया विद्यापीठात. हे देखील लक्षात ठेवा. हार्वर्ड गार्डनर यांनी त्यांच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतात आंतरव्यक्तिगत बुद्धिमत्ता ही संकल्पना मांडली. कार्ल बर्लिटिक्स यांच्या मते इतरांशी सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याची क्षमता आणि इतरांकडून सहकार्य प्राप्त करून घेण्याची क्षमता म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता होय. आता तुम्हाला काही व्याख्या दिली, तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. पण वरची जी काही व्याख्या आहे ते तुम्ही चांगलं लक्षात ठेवा. हे या ठिकाणी 2-3 शास्त्रज्ञांची व्याख्या तुम्हाला थोडक्यात दिलेली आहे पहा. ओके, कार्ल बल्ड्रिच यांच्या मते आपले इतराप्रती असलेले वर्तन हे बाधक वर्तक व पोषक वर्तन या दोन टोकामध्ये वर्तनाच्या विस्तार कक्षेच्या दरम्यान असते. म्हणजे आपले जे काही वर्तन आणि बोधक वर्तन, या ठिकाणी बाधक वर्तन आहे आणि पोषक वर्तन आहे, ते दोन टोकामधील वर्तनाचे विस्तार या ठिकाणी दर्शवतो पहा. ओके, इतरांना तुच्छ लेखणे, इतरांना सहकार्य न करणे, नकारात्मक बोलणे, इतरांना नाउमेद करणे इत्यादी बौद्धिक वर्तनाची उदाहरणे आहेत. सातत्यपूर्ण बाधक वर्तन, निम्न सामाजिक बुद्धिमत्ता दर्शवणे, इतरांना मान देणे, इतरांना सहकार्य करणे,
सकारात्मक बोलणे, इतरांना प्रोत्साहन करणे इत्यादी पोषक वर्तनाची उदाहरणे आहेत पहा. आता दोन्ही उदाहरणामध्ये तुम्हाला समजून आलं असेल बाधक आणि पोषक वर्तनामध्ये. आता बाधक वर्तनामध्ये इतरांना सहकार्य न करणे, बाधक म्हणजे आपल्या बाधक वर्तनामुळे दुसऱ्यावर परिणाम होत असेल तर त्या ठिकाणी अशाच उदाहरणं दिलेत. इतरांना सहकार्य न करणे, नकारात्मक बोलणे हे बाधक वर्तनाची उदाहरणे आहेत. आता पोषक वर्तनाच्या उदाहरणामध्ये मान देणे, सहकार्य करणे इत्यादी गोष्टी आढळतात पहा. या पोषक वर्तनाची उदाहरणे तुमच्यामध्ये देखील असू द्या. बाधक असेल तर ते काढून टाका, तुमच्या देखील सुधारणा होत जाऊ द्या. असंच ओके. हे सर्व तुमच्यासाठीच आहे, तुमच्या आयुष्यासाठीच आहे, हे लक्षात ठेवा. पेपर लिहिण्यासाठीच असे नाही. पेपर हे एक तुमचं मॉडेल आहे, पण हे रिअल तुमचं आयुष्य जगण्यासाठीच पुस्तक आहे, हे देखील लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर सातत्यपूर्ण पोषक वर्तन उच्च सामाजिक बुद्धिमत्ता दर्शवते पहा. आता त्यानंतर कृती 7वा पाहूयात. कृती 6 मधील उदाहरणे पुन्हा वाचा व चेतक, सागर, अनिल यांच्या पुढील वर्तनाच्या विस्तार कक्षेत स्थान शोधा. आता या ठिकाणी 3 स्थान दिलेत. निम्न सामाजिक बुद्धिमत्ता, सरासरी सामाजिक बुद्धिमत्ता. आता बाधक आणि पोषक या दोन्ही गोष्टीचा या ठिकाणी सरासरी सामाजिक बुद्धिमत्तामध्ये सागर येईल मला वाटतं. पोषक बुद्धिमत्तामध्ये अनिल येईल. त्यानंतर बाधक वर्तनामध्ये जे काय आहे ते नकारात्मक बोलणे वगैरे असेल ते चेतकमध्ये आढळतील. ओके. त्यानंतर सरासरी सामाजिक बुद्धिमत्ता ते सागरमध्ये आढळतील पहा. अशा प्रकारे तुम्ही विघटन करू शकता. ओके. त्यानंतर उच्च सामाजिक बुद्धिमत्ता असलेली व्यक्तींशी काही लक्षणे पाहूयात. या ठिकाणी 10 लक्षणे आहेत उच्च सामाजिक बुद्धिमत्ता असणारे व्यक्तींमध्ये. पहिला आहे, अशा व्यक्ती इतरांना चांगल्या प्रकारे समजू शकतात व इतरांशी परिणामकारक संवाद साधू शकतात. म्हणजेच एखाद्या व्यक्ती जे काही उच्च चांगल्या प्रतीचे सामाजिक बुद्धिमत्ता असणारे व्यक्तींचे लक्षणे तुम्ही देखील शोधत असाल कोण आहेत ते सामाजिक बुद्धिमत्तेमध्ये चांगले असलेले, तर हे उदाहरण त्यांच्यावर लागू होत असेल तर ते नक्कीच असतील. तुम्ही देखील असेल तर उदाहरण लागू होत असेल तर टिक करा, नाही तर तुम्ही देखील आयुष्यात सुधारा. ओके. तर अशा व्यक्ती इतरांना चांगल्या प्रकारे समजू शकतात व इतरांशी परिणामकारक संवाद साधू शकतात. अशा व्यक्तीत स्वतःची शाब्दिक आणि अशाब्दिक अभिव्यक्तीवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता आहे. अशी व्यक्ती उत्तम वक्ता व उत्तम श्रोता आहे. ऐकणे आणि बोलणे. अशा व्यक्तीत इतरांच्या भावना, प्रेरणा, गरजा आणि इच्छा समजून घेण्याची कौशल्य आहे. अशा व्यक्ती सामाजिक गतिशीलतेपणे प्रभावीपणे आकलन होते. अशा व्यक्ती दृष्टिकोन इतरांशी व्यवहार करताना दृष्टिकोन लवचिक असतो. म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन हे सकारात्मक असला पाहिजे पहा. अशा व्यक्ती ध्येयप्रेरित, चिकाटी असणाऱ्या आणि आत्मविश्वासू असतात. आत्मविश्वास हे देखील महत्त्वाचं आहे पहा. त्यानंतर 9वा आहे, अशा व्यक्ती यशस्वीपणे तडजोड करतात. त्यानंतर 8वा विसरलो मी. अशा व्यक्ती सामाजिक संघर्ष सोडवू शकतात. सामाजिक संघर्षामध्ये आपण देखील भाग घेतला पाहिजे पहा. 10वा आहे, अशा व्यक्ती इतरांशी वैयक्तिक व व्यावसायिक नातेसंबंध वृद्धिंगत करू शकतात. इतरांशी जे काही व्यावसायिक आणि वैयक्तिक जे काही नातेसंबंध आहे ते चांगल्या प्रकारे टिकवणे हे देखील गरजेचे असते. त्यानंतर दुसरा पाहूयात भावनिक बुद्धिमत्ता. ओके. या ठिकाणी पुन्हा एकदा उदाहरण दिले, त्या ठिकाणी पाहूयात उदाहरणं. कृती 8वा मधील पहिला उदाहरण आहे पण मेघाला आपल्या परीक्षेत खूप कमी गुण मिळतील अशी सतत भीती वाटते. त्यामुळे ती नेहमी अस्वस्थ असते व महाविद्यालयात जाण्याचे टाळते. तुम्ही देखील टाळत असाल. ओके. यामध्ये येता तुम्ही देखील म्हणजे जे काही मानसशास्त्राचा अभ्यास करताना तुलना देखील करत जावा तुमच्याशी. ओके. दुसरा आहे, शैलेश हा कापड गिरणीतील काम करणारा एक साधा कामगार दरमहा 10,000 रुपये कमवतो. काही आर्थिक समस्या असूनही तो चिंतातूर होत नाही. इतरांच्या समस्या समजून घेतो, गरजूंना मदत करतो व त्याचे आयुष्य आनंदाने जगतो. म्हणजे या दोन्ही गोष्टींमध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल, मला वाटतं जगातील सर्वात मौल्यवान वस्तू ती म्हणजे आनंद आहे पहा. तुम्हाला देखील जाणवलं असेलच. ओके. तर दोन्हीमध्ये तुम्हाला फरक जाणवला असेलच. ओके. वरील चौकटीतील विधाने वाचून तुम्ही भावनिक बुद्धिमत्तेचे स्वरूपाविषयी विचार करण्यास सुरुवात केली असेल. आता भावनिक बुद्धिमत्ता याचे विचार तुम्ही करण्यास सुरुवात केली असेल. सामाजिक बुद्धिमत्ता समजली असेलच. ओके.
त्यानंतर आजच्या स्पर्धेच्या युगात यशस्वी होताना आपण सामाजिक, आर्थिक, व्यावसायिक आणि शैक्षणिक आव्हानांना सतत सामोरे जात असतो. म्हणजे एखाद्या ठिकाणी तुम्हाला समाजामध्ये, आर्थिक घटकामध्ये आणि शैक्षणिक घटकामध्ये आणि व्यावसायिक घटकामध्ये तुम्हाला सतत सामोरे जात असताना दिसतं तुम्ही. म्हणजे आता शिक्षणामध्ये काही तुम्हाला देखील अडचणी असतातच. ओके. आणि पैसेमध्ये देखील अडचणी सर्वांना असतातच. श्रीमंत गरीब याच्यामध्ये फरक असून सुद्धा. ओके. अशा आव्हानांना तोंड देण्यासाठी अशा प्रसंगी निर्माण होणाऱ्या भावनिक प्रतिक्रियांची माहिती असणे व त्यांचे नियमन करता येणे आवश्यक ठरते. म्हणजे ठरते पा. आता मेयर आणि पीटर सेलोव्ही या मानसशास्त्रज्ञांनी भावनिक बुद्धिमत्ता या संज्ञेचा सर्वप्रथम वापर केला पहा. आता सामाजिक बुद्धिमत्ता देखील 2 शास्त्रज्ञ आहेत, ते देखील सर्वप्रथम वापर केले आहेत पहा. तुम्ही त्याचं नाव मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवाल. ओके. भावनिक बुद्धिमत्ता या संज्ञेचा वापर 1995 मध्ये डॅनियल गोलमन या भावनिक बुद्धिमत्ता या संकल्पनेचा मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी दिली पहा. आता मेयर आणि सेलोव्ही यांच्या मते स्वतःच्या व इतरांच्या भावनांच्या आकलनाची व त्यांच्या व्यवस्थापनाची क्षमता, भावनांमधील फरक जाणून घेण्याची क्षमता आणि या माहितीच्या आधारे स्वतःच्या विचारांची आणि वर्तनाची दिशा देण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे तुम्ही एकदमच गुंतून जाऊ नका. भावना लिहिणे म्हणजे असे का नाही. ओके. तर या ठिकाणी दिले तुमच्या आणि दुसऱ्यांच्या जे काही भावना आहे त्यांची जे काही आकलन आहे, क्षमता आहे आणि फरक आहे इत्यादीमध्ये जे काही आढळणारे जे काही माहिती आहे ते स्वतःचे जे काही विचार, वर्तन आहे त्यांच्याशी जी काही तुम्ही त्याला देण्याची जी काही क्षमता आहे दुसऱ्यांबद्दल व आपले वर्तन आणि विचार यामध्ये त्याला आपण भावनिक बुद्धिमत्ता म्हणू शकतो पहा. हे व्याख्या तुम्ही अंडरलाईन करू शकता. ओके. या भावनिक बुद्धिमत्तेचे क्षमतावर आधारित व प्रारूप सुचवले आणि भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे त्यात पुढील 4 बोधनिक क्षमतांचा संचाचा समावेश केला आहे. या ठिकाणी अजून 4 बोधनिक क्षमतांमध्ये भावनिक क्षमतेमध्ये बोधनिक क्षमतांचा या ठिकाणी समावेश केले. ते 4 या ठिकाणी दिलेत. भावनांची जाणीव होण्याची क्षमता, स्वतःच्या व इतरांच्या भावना ओळखणे आणि त्यांचे अर्थ वितरण करता येते. म्हणजे भावनाची ज्यावेळेस आपल्याला जाणीव होत असते त्यावेळेस त्या क्षमतांची आपण काय करता यायला पाहिजे, स्वतःच्या आणि इतरांची भावना ओळखणे आणि त्यांचे अर्थ वितरण करता येणे पहा. भावना उपयोगात आणण्याची क्षमता, विचार करणे आणि समस्या सोडवणे या बौद्धिक कार्याकरिता भावनांशी संबंधित माहिती उपयोगिता आणता येते. म्हणजे भावनाचे जे काही उपयोग आहे तर त्या ठिकाणी कशा पद्धतीने उपयोगात आणता येते तर विचार आणि समस्या सोडवण्यासाठी आपल्याला भावनिक क्षमतांचा वापर करता येतो. आता भावना समजून घेण्याची क्षमता, भावनिक भाषा लक्षात घेता येणे. आता भावना समजून घेण्यासाठी भाषा तर लक्षात ठेवावं लागतात आपल्याला, तर विविध भावनांचे संबंधांचे आकलन करून घेता येणे पहा. आता भावनांचे व्यवस्थापन करण्याची क्षमता, स्वतःच्या आणि इतरांच्या भावनांचे व्यवस्थापन करता येते पहा. व्यवस्थापन म्हणजे आपल्याला साठवण वगैरे करून ठेवता येते पहा. ओके. त्यानंतर पुढे दिलेल्या तक्त्यांच्या उच्च निम्नीय बुद्ध्यांक असणाऱ्या व्यक्तींच्या आणि निम्न भावनिक बुद्ध्यांक असणाऱ्या व्यक्तींच्या वैशिष्ट्यामधील भेद अभ्यास आणि स्वतःची भावनिक बुद्धिमत्ता वाढवण्याची काय करावे लागते याचा विचार करा. आता उच्च भावनिक बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्तींची वैशिष्ट्ये दिली म्हणजे चांगल्या बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये या ठिकाणी दिली आणि निम्न बुद्धिमत्ता कमी बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्तींची बुद्ध्यांक असणाऱ्या व्यक्तींची वैशिष्ट्ये या ठिकाणी दिली. भावनिक दृष्ट्या स्थिर संयमी, भावनिक दृष्ट्या अस्थिर असंयमी या ठिकाणी आहे दुसऱ्या रकान्यात. ओके. आशावादी स्वावलंबी, निराशावादी परावलंबी, आनंदी उत्साही, दुःखी आणि उदासीन, शांत समाधानी, अशांत आणि समाधानी. तुम्हाला या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द दर्शवल्याप्रमाणे मी वाचलो असे काय समजत नसेल तर पहा, तर या ठिकाणी दिले म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी काय करेल तर तुमच्या जर काही भावना आहे ते त्या ठिकाणी त्याच्या दृष्टीस तुम्ही स्थिर ठेवू शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही स्वतःवर अवलंबून असू शकता, आनंदी नेहमीच असू शकता, यामध्ये उत्साही तर असालच. तर निम्न असणारे जे काही व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये देखील सुधारणा घडून आणण्याची गरज आहे पहा. तर त्यामध्ये अशांत असमाधानी काही निम्न भावनिक बुद्धिमत्ता असणारे लोक आढळतात, तर त्यामध्ये त्यांना काही वेळेस शांती समाधानी इत्यादी गोष्टी माहिती नसतात पहा, म्हणजे ते अनुभवलेले नसतात
म्हणजे त्या भावना जागृत करणे देखील महत्त्वाचे असते. ओके, त्यानंतर पाहूयात आपण तिसरा कृत्रिम बुद्धिमत्ता. ओके, मानवी बुद्धीसारखी विचार करण्याची आणि अनुभवातून शिकण्याची क्षमता यंत्रामध्ये व त्यांच्या चालवणाऱ्या सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्समध्ये संगणक ज्ञानवल्लीमध्ये आणणे म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता होय. आता कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे असं काय वेगळं समजू नका. कृत्रिम म्हणजे जे काही यंत्र सामग्री असतात त्यांना कृत्रिम म्हणतात पा. त्याचप्रमाणे या ठिकाणी दिल्याप्रमाणे मानवी बुद्धी आहे ती जे काही विचार करण्याची आणि अनुभव करण्याची जी काही क्षमता आहे ते यंत्रामध्ये व ते जे काही सॉफ्टवेअर आहेत. आता तुमच्यासमोर कॉम्प्युटर ठेवलं तर ते ठिकाणी जे काही तुम्ही टायपिंग वगैरे करत असता तर तुमच्या डोक्यामध्ये टायपिंगचा एकच मुद्दा असेल तर ते कृत्रिमरित्या त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी बघत असतो आणि ते खाली टायपिंग करतो. म्हणजे दोन्ही ज्या काही कृत्रिम बुद्धिमत्ता त्या ठिकाणी उपयोग होत असतात पहा. ओके, आता कृत्रिम बुद्धिमत्ता तुम्हाला लक्षात आलं असेल. ओके, कृत्रिम बुद्धिमत्ता ही संगणकशास्त्र, सांख्यिकीय, भाषा, तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्रज्ञ अशा अनेक ज्ञानशाखांचा संगम आहे पहा. त्यानंतर कृती 10 पाहतो. ओके, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणाऱ्या पुढील उपकरणाविषयी चर्चा करा. स्वयंचलित गाड्या. आता तुम्ही गाडी चालवत असता हे देखील एक कृत्रिम बुद्धिमत्ता आहे पहा. संगणक आहे, रोबोट्स आहे. त्यानंतर वैद्यकीय निदानाकरिता वापरली जाणारी उपकरणे. उपकरणे म्हणजे तुम्हाला माहिती असेल डॉक्टरजवळ गेल्यावर इंजेक्शन इत्यादी जे काही असतात ते वैद्यकीय उपकरणे आहेत पहा. भाषांतर उपकरणे, तुमच्या मोबाईलमध्ये भाषांतरण आढळत असेलच. ओके, स्वयंचलित क्षेपणास्त्रे. त्यानंतर चॅटबोट्स म्हणजे चॅटिंग करणारे रोबोट्स. ओके, हे जे काही आहेत ते कृत्रिम बुद्धिमत्ता येतात. आता आपण सर्वात जास्त कशामध्ये आहोत तर ते कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आपण जास्त करतो आहोत पहा. सामाजिक बुद्धिमत्तेचा वापर आणि भावनिक बुद्धिमत्तेचा वापर कमी प्रमाणात होतो. तर आपल्याला देखील मोबाईल हे आवडतं, हे देखील कृत्रिम बुद्धिमत्तेतील घटक आहे पहा. ओके, कार्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता उपयुक्त ठरत आहे. भावनिक बुद्धिमत्तेतून कृत्रिम बुद्धिमत्ता निर्माण झाली. आता भावना जेव्हा मानवी बुद्धी जेव्हा वाढत असते म्हणजे मोबाईल, टी व्ही, संगणक इत्यादी जे काही गोष्टी आहेत ते मानवी बुद्धिमत्तेतूनच निर्माण झालेल्या आहेत पहा. ओके, मानवी बुद्धिमत्तेला तुलनेने मर्यादा नाहीत, कृत्रिम बुद्धिमत्तेला मर्यादा आहेत. आता मानवी बुद्धिमत्ता मानव हा कृत्रिम वाढवू देखील शकतो, कमी देखील करू शकतो. म्हणजे मानवी बुद्धिमत्ता ही अफाट आहे पहा. ओके, त्याला काही मर्यादा नाहीत. आणि कृत्रिम बुद्धिमत्तेला म्हणजे संगणकाचं एखादं कार्य सांगितलं तर ते एकच कार्य शकतं, त्याला मर्यादा असतात पहा. अनुभवातून बदलत जाणारे ज्ञान, कल्पनाशक्ती, भावना, नीतिमत्ता, सामाजिक मूल्ये इत्यादी घटकामुळे भावनिक बुद्धिमत्ता अधिक सापेक्ष निर्णय घेऊ शकते. म्हणजे मानवी बुद्धिमत्ता भावनिक म्हटलं मी. भावनिक बुद्धिमत्ता जे काही आहे ते त्या सर्व गोष्टीमधून एक चांगले निर्णय घेऊ शकते पहा. कृत्रिम बुद्धिमत्ता केवळ साठवलेल्या माहितीचे विश्लेषण करून निर्णय घेते. म्हणजे साठवलेली माहिती. आता मानवी बुद्धिमत्ता म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट जरी माहिती नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करून उत्तर वगैरे सांगू शकता. तर कृत्रिम बुद्धिमत्ता तसं नाही. तर तुमच्या मोबाईलमध्ये एक फोटो तुम्ही दर्ज केला असेल तर ते असेल तर ॲक्युरेट दाखवतच. ओके, तुम्हाला जर सांगितलं तुमचा शाळेतील पहिला दिवस एक फोटो तुम्हाला आठवा असं म्हटलं तर तुम्ही लगेच आठवू शकणार आहे का? नाही, विचार करू शकता आणि आठवू शकता कंपल्सरी. पण कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये तसं आहे का? म्हणजे कृत्रिमरित्या तसं आहे का? नाही, त्यामध्ये असेल तर ॲक्युरेट ते दाखवतच, नसेल तर अजिबात दाखवणार नाही. ओके, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तुलनेने मानवी बुद्धिमत्ता श्रेष्ठ ठरते. आता एक 10 लाख गुणिले 25 असं मी सांगितलं तर तुम्ही लगेच कॅल्क्युलेटर करणार नाही. ते संगणक कॅल्क्युलेटर इत्यादी गोष्टी एका सेकंदात करून दाखवतील. पण आता मानव श्रेष्ठ का संगणक श्रेष्ठ असं तुम्हाला वाटत असेल, पण यामध्ये लक्षात घेण्यासारखी ही गोष्ट आहे की मानवच हा संगणक निर्मिती करणारा घटक आहे. म्हणजे मानव हा श्रेष्ठ असेल पहा. ओके, त्यानंतर त्यामुळे मानवी बुद्धिमत्तेला कृत्रिम बुद्धिमत्ता पर्यायी होऊ शकत नाही. म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आहे ते मानवासाठी मानवी बुद्धिमत्तेला कृत्रिम बुद्धिमत्ता ही जे काही आहे ते सर्व अर्थाने पर्यायी होऊ शकत नाही पहा. म्हणजे चांगल्या अर्थाने पर्यायी होऊ शकत नाही. ओके, दैनंदिन जीवनातील विविध कार्य पार पाडण्यासाठी किंवा
किंवा विविध जटिल समस्या सोडवण्यासाठी आज कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो पहा. आता या ठिकाणी वापर कोणत्या पद्धतीने केले जाते ते देखील पाहूयात. पहिला हे आवाज ओळखणे. आता कोणीतरी तुम्हाला फोन केलं, अनोळखी असेल तर तुम्हाला लक्षात येणार नाही पहा, पण काही वेळेस ओळखी असणारे तुम्ही लक्षात ठेवू लगेच ओळखू शकता. त्याचप्रमाणे हे देखील एक माध्यम आहे. त्यानंतर मानवी भाषा समजून घेणे. ईमेलमधील ईमेल ओळखणे, रोगाचे निदान करणे, आर्थिक व्यवहारातील घोटाळे शोधणे, हवामानाचा अंदाज वर्तवणे इत्यादी जे काही कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये या ठिकाणी उपयोग केला जातो पहा. ओके. त्यानंतर सारांश दिले तुम्हाला या पाठामध्ये काय काय घेतलेलं. आता महत्त्वपूर्ण संज्ञा आहेत ते तुम्ही पाठ करा. हे जे काही महत्त्वपूर्ण संज्ञामधील 6 घटक आहेत ते सर्व पाठच करा, कारण हे संज्ञा काही वेळेस पडत असतात. ओके. त्यानंतर महत्त्वाचे मानसशास्त्रज्ञ आहेत. महत्त्वाचे मानसशास्त्रज्ञांचे नाव आणि ते कोणते कार्य केले आणि त्यांना कोणते जनक वगैरे काय म्हणतात हे जर लक्षात ठेवलं तरी चांगलं होईल, कारण काही वेळेस चुकीत जोडी लावामध्ये इत्यादी गोष्टींमध्ये या शास्त्रज्ञांचे नाव उपयोगी पडत असतात पहा. त्यानंतर तुमच्यासाठी हे इम्पॉर्टंट क्वेश्चन मी हे विसरत नाही पहा, तुमच्यासाठी आणतच असतो. पहिला आहे वैयक्तिक बुद्धिमत्ता चाचणीचा अर्थ, फायदे तोटे इत्यादी सविस्तर स्पष्ट करा. दुसरा, सामूहिक बुद्धिमापन चाचणीचे अर्थ, फायदे तोटे इत्यादी सविस्तर स्पष्ट करा. बुद्धिमापन प्रक्रियेतील क्षेत्रातील उपयुक्त विषय तुमचे विचार लिहा. बुद्धिमत्ता चाचण्या हे प्रकार सविस्तर स्पष्ट करा. हे प्रश्न आहेत, तुम्हाला याचे उत्तर तुम्ही नोट करून घेऊ शकता. हे प्रश्न तर स्क्रीनचं PDF पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. टेलिग्रामला तुम्ही भेट देऊ शकता, तिथेही सबस्क्राईब करा. या देखील चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही जेवढे सबस्क्राईब कराल तेवढे मला देखील उत्सुकता वाढेल. तुम्हाला पुढे नोट्स किंवा प्रश्न उत्तरे अशा प्रकारे देत जाईन, किंवा इम्पॉर्टंट क्वेश्चन, सराव चाचणी इत्यादी मी घेत जाईन तुम्ही जर कमेंट केलात तर. ओके. तुम्ही कमेंट करा, तुमच्या भावना देखील मला कळतील. त्यानंतर सबस्क्राईब करा, लाईक करा, म्हणजे मला पण जोश वगैरे येईल तुम्हाला शिकवण्यासाठी. ओके. त्यानंतर आता मी इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत.